एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। युद्धजन्य परिस्थितीमुळे हॉटेल व्यावसायिक हे अक्षरशः गॅसवर आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात व्यावसायिक सिलेंडरच्या वितरणावरती परिणाम झालाय। आजपासून गॅस एजन्सीच्या माध्यमातून व्यावसायिक सिलेंडरचं 95% वितरण हे बंद झालंय। केवळ रुग्णालय आणि अत्यावश्यक सेवा असलेल्या ठिकाणीच व्यावसायिक सिलेंडर पुरवला जाणार आहे। कंपन्यांकडून गॅस एजन्सीला व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि या संदर्भातला आढावा घेत हॉटेल व्यावसायिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतातल्या इंधन पुरवठ्यावर देखील झालेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर जे आहेत ते वितरण करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या गॅस कंपनीकडून देण्यात आलेल्या आहेत आणि याचा मोठा फटका जो आहे ते छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक असतील, कॅटरर्सवाले असतील किंवा मग अगदी रस्त्यावरचे टपरीवाले देखील असतील त्यांना देखील बसताना पाहायला मिळतोय। कारण रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 95% व्यावसायिक सिलेंडरचं वितरण न करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या जवळपास देण्यात आलेल्या आहेत। अत्यावश्यक सेवेतील जे असतील त्यांनाच फक्त व्यावसायिक सिलेंडर जे आहेत ते देण्यात येत आहेत। त्यामुळे पुरेसा साठा नाही आहे हॉटेल व्यावसायिकांकडे देखील, त्यामुळे त्यांची मोठी अडचण होताना पाहायला मिळते। आपल्यासोबत असेच काही हॉटेल व्यावसायिक देखील आहेत। काय नेमकं सांगाल तुम्ही, कारण तुमच्या इथली स्थिती हॉटेलची काय आहे नेमकी? गेले 8 दिवस आम्ही सिलेंडरसाठी प्रयत्न करतोय। एक सिलेंडर चालू आहे, आत्ता तेवढाच चालू आहे, बाकी खूप कठीण परिस्थिती आहे। हा सिलेंडर संपल्यानंतर आम्ही हॉटेल उघडू शकत नाही, शटर बंद करून कोरोनासारखी घरी बसायची अवस्था आहे। दुसरी काही पर्यायी व्यवस्था तुमच्याकडे किंवा काय एकंदर दुसरी आता काय चालू आहे, काय आता पर्याय शोधणं चालू आहे, पण तसं काय अजून समोर येत नाहीये। व्यावसायिक सिलेंडरसाठी तुम्ही बुकिंग केलं होतं का आणि तुम्हाला काय किती दिवसापासून मिळालेला नाही? 8 दिवसांपूर्वीच आम्ही जेव्हा पहिला संपतो तेव्हा दुसरा लावून ठेवतो नंबर, तर तेव्हा आम्ही 8 दिवसांपूर्वी त्यांना सांगितलं, तेव्हा मला आत्ता 8 दिवस तरी काही विचारू नका। आता काल परत फोन केलाय तेव्हा सांगाले आत्ता अजून काही चान्सेस नाही आहे तो सिलेंडर वापरणे पुरवून आज त्याला पर्याय, बाकी काही करू शकत नाही। जर आपण पाहायला गेलो तर व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। कारण जर सिलेंडरच मिळाला नाही तर हॉटेलमधील जे पदार्थ आहेत ते बनवणार तरी कशावर, असा प्रश्न या हॉटेल व्यावसायिकांसमोर निर्माण झालेला आहे। त्यामुळे आताचा सध्या सुरू असलेला सिलेंडर संपला तर आम्हाला हॉटेल बंदच करावं लागेल अशी प्रतिक्रिया जी आहे ती इथल्या हॉटेल व्यावसायिकांनी दिलेली आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।